तर नमस्कार मंडळी, कसे आहात तुम्ही सगळे? आय होप तुम्ही सगळे पण चांगलेच असणार. तर स्वागत आहे आपल्या नवीन चौथ्या ब्लॉकमध्ये. तर आज मी माझ्या जिगरी मित्राला घेऊन निघालो होतो आळंदीच्या यात्रेत. आळंदीच्या यात्रेसोबत तसंच आपण देवफाटाची यात्रा फिरणार आहे. दोन्हीकडे आकाशपाळण्या लागलेत असं ऐकल्यानंतर आमच्या ग्रुपने ठरवलं की आज रात्री 7 वाजेपर्यंत आकाशपाळणा बघण्यासाठी जायचं आणि थोडे पाळणे खेळून पण यायचं. त्यामुळे आम्ही निघालो. तर मित्रांनो, आपल्या तिसऱ्या ब्लॉकमध्ये बघितलं होतं तर इथं सर्व वारकऱ्यांची गर्दी होती, पण आता फक्त इथं गाड्यांचे आवाजच येतात. पुढं आल्यावर देवफाट्यालासुद्धा खूप दुकानं होती, इथं पण दुकाने नाही आहेत. आता वारकरी गेल्यावर सगळं सामसूमच झालं होतं. त्यात एकतर आपल्या जिगरी मित्राला RX 100ची आवड, त्यामुळे तो गेला एका गॅरेजमध्ये RX 100 विकायला एका विसरण्यासाठी. त्याला घेतलं आणि मी निघालो. त्याला म्हटलं, अरे RX 100च्या कुठं नादी लागतं, चल आपला. तर असं म्हणत मी त्याला घेऊन निघालो. पुढं आल्यावर त्याला अंगठीचं दुकान दिसलं, तर तिथं तो आणि सिद्धार्थ थांबला अंगठ्या बघण्यासाठी. 2 दुकानं बघितली, पण अंगठी काय घेतली नाही. मला आणि परागला कळलं होतं 100% यांचा इथं टाईमपास करण्याचा विचार दिसते. त्यामुळे त्यांना घेतलं आणि आम्ही निघालो आळंदीच्या यात्रेमध्ये. तर जाता जाता आम्हाला वाघजाई देवीचं मंदिर दिसलं, तर आम्ही लगेच तिकडे गेलो. चप्पल काढलं, मस्त असं दर्शन घेतलं. ह्या दोघांचं दर्शनाचा व्हिडिओ घेतला आणि आम्ही डबल निघालो आळंदीच्या यात्रेसाठी जाण्यासाठी. माझ्या जिगरी मित्राला थोडे फोटो काढायचे होते, त्यामुळे आम्ही लवकरच गेलो. तर तुम्ही बघू शकता इथला लुक काय मस्त वाटत आहे. इथला आकाशपाळण्यातून अख्ख्या आळंदीचा व्ह्यू येतो. असं म्हणताच आम्ही आकाशपाळण्यात बसलो, तर इथं 3D गेम्ससुद्धा होते. आणि ह्या फोटो काढण्याच्या मशीनवर फोटो काढण्यासाठी किती पैसे आहेत हे विचारण्यासाठी सिद्धार्थ गेला, तर त्याला सांगितलं गेलं 50 रुपये आहेत. तर ते ऐकताच आम्ही निघालो पुढं. तर पुढं जाऊन बघतोय तर मस्त अशी आडवा आकाशपाळणा लागला होता. तिथं खतरो के खिलाडी हा शो चालू होता, कारण एक माणूस आकाशपाळण्याच्या शीटच्या कोपऱ्याला बसून कर्तव्य करत होता. ते बघितल्यानंतर आम्ही निघालो पुढं. तर पुढे येऊन बघतोय इथं हा खेळ चालू होता. ह्या खेळात एक चान्सच 6च्या 6 ग्लास पाडायचे होते. ह्याच्याकडून काय पडणार नाही, त्यामुळे आम्ही आधीच निघालो. तर पुढे येऊन बघतोय तर इथं हा खेळ चालू होता. तर ह्या खेळाचं नाव होतं 20 रुपये एंट्री फी, 50 रुपये घेऊन जावं. म्हणजे इथं एक नट होता, त्या नटाच्यामधून तार पास करायची होती. पण ती तार पास करताना जर का चुकून ऑरेंज किंवा लाल लाईट लागली की हा खेळाडू बाद. तर ह्या खेळण्यासाठी एक काका आली, पण त्यांच्याकडून नाहीच झालं. तर पुढे येऊन चाऊमिनचा स्टॉल लागला होता, तिथं चाऊमिन खाल्लं आणि आम्ही निघालो यात्रेच्या बाहेर. यात्रेच्या बाहेर निघताच आम्हाला देवफाट्याच्या ट्रॅफिकमधून थोडं पळत पळतच जायला लागलं. तर आपल्या तिसऱ्या ब्लॉकमध्ये इथं किती गर्दी होती ना मित्रांनो. आता फक्त इथं गाड्यांचेच आवाज येतात. त्यामुळं आम्ही निघालो आळंदीच्या यात्रेकडे. आळंदीच्या यात्रेकडे जाताच आम्हाला तिथं एक टॉय सायकल भेटली. आपल्या जिगरी मित्राने विचारलं, पण त्याच्या बजेटच्या बाहेर असल्यामुळं आम्ही सरळ एंट्री मारली आपल्या यात्रेमध्ये. यात्रेमध्ये येताच समोर हा खेळ चालू होता. तिथं एक ठोकळ्यावर जेवढे अंक लिहिलेले आहेत तेवढ्यामध्ये आपण जर का रिंग टाकली तर जेवढे नंबर आहेत तेवढे पैसे आपल्याला भेटणार. त्याच्यात कोणाचं जात नव्हतं. आणि हे दोघं प्रत्येक दुकानामध्ये थांबत होते. त्यामुळे आपल्या जिगरीला घेऊन मी निघालो पुढं. तर पुढं जाता जाता खूप आवाज येत होता. तर चालू होतं मौत का कुआ. तिथं जास्त वेळ न वाया घालवता तुम्ही आळंदीची यात्रा बघू शकता. आपली आळंदीची यात्रा किती मोठी असते. ह्या आकाशपाळण्यावर अख्ख्या मुळशीचा व्ह्यू येत होता. तर त्यातल्यात बसण्यासाठी आम्ही चौघेही पुढं पुढं निघालो. तर आकाशपाळण्याच्या तिथं खूप गर्दी होती, त्यामुळं आम्ही तिथं व्हिडिओ काढला नाही. तर पुढे येऊन बघतोय तर इथं लेडीजसाठी सर्व ज्वेलरी उपलब्ध होत्या. आमचं इथं काही काम नव्हतं, त्यामुळं पुढे येऊन बघतोय तर इथं फेमस टॉयचं दुकान लागलं होतं. हा टॉय इंस्टा आणि यूट्यूबवर खूप फेमस आहे. हा बघितल्यानंतर आम्ही चौघांनीसुद्धा आळंदीच्या यात्रेमधून एक्झिट केली. एक्झिट करतात थोडी शांतता जाणवतच होती, पण आम्ही त्या शांततेकडे लक्ष न देता आम्ही निघालो घरी. माझा जिगरी काय माझ्यावर नव्हता, कारण देवफाट्याला त्याचे पप्पा भेटले होते, तो पप्पांच्यावर गेला. तर मित्रांनो, अशा व्लॉगसाठी चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा. बाय, भेटू नेक्स्ट व्हिडिओत.